नमस्कार, मी लीना आपल्या रुचकर जेवणमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण नागपंचमीचा खास नैवेद्य बघतोय, ते म्हणजे गव्हाच्या पिठाचे कानुले आणि गव्हाची खीर बघतोय आपण। आणि ते कानुले पण आपल्याकडे स्टीमर नसेल तर मी तुम्हाला कुकरमध्ये कसे करायचे कानुले अगदी सोपी पद्धत दाखवणार आहे। अगदी झटपट आपला नैवेद्य तयार होतो। चला मग रेसिपी सुरू करूया। इथं मी गहू घेतले, एक लहान वाटी गहू घेतले, कारण हे शिजून बरेचसे होतात, भरपूर खीर होते याची। पण तुम्ही जास्त लोक असाल गहू जास्त घ्या। घरातले जे वापरते ते गहू घेतले, तुम्ही आवडीनुसार कुठलाही गहू घेऊ शकता। इथं मी गहू भिजवलेला नाहीये, आधी पण मी एकदा गव्हाच्या खिरीची रेसिपी टाकलेली आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकता। इथं मी गव्हाला अगदी थोडं पाणी लावते, अगदी तुम्ही बघू शकता, अगदी थोडंसं पाणी असं लावून सगळीकडे गव्हाला असं पाणी लावून घेते मी। सगळं मिक्स केलं की एखादाच मिनिट थांबायचं आहे आपण। आता एखादा मिनिट झालेला आहे, फक्त एकच मिनिट। गहू बघू शकता सगळं पाणी सोक करून घेतलंय, एकदम कोरडे झाले आणि थोडे जरा पाणी पण सोक झाले, म्हणून दळायला आपल्याला त्रास होणार नाही। आता हे गहू मी ग्राइंडरमध्ये टाकून दळून घेते। गहू बघा छान मी दळून घेतले। आपण जे पाणी लावतो ना, त्यामुळे गहू दळायला अजिबात त्रास होत नाही आणि एकदम छान पण दळले जातात। तुम्ही बघू शकता किती छान दळले गेले आपले गहू। सगळे गहू आता कुकरच्या डब्यात आपल्याला शिजवायचे, त्यातच टाकायचे। आणि एक काम करायचं, आपण एकदाच पाण्याने हे गहू धुवून टाकायचे, हलक्या हाताने असे हे करायचं, हलवून घ्यायचे गहू, म्हणजे वरती जे टरफले असतात गव्हाचे ते वरती येऊन जातात, म्हणजे खीर पण छान होते आपली। आता मी हे पाणी काढून टाकते। एकदा गहू मी धुवून टाकले, पण जास्त पण गहू हलवायचे नाही, नाही तर गव्हातलं जीवनसत्व निघून जाईल। आता मी एक ग्लास भरून पाणी घेतलंय, एवढं तर लागणार नाही आपल्याला, पाऊण ग्लास मी पाणी टाकले। आपले गहू बुडले पाहिजे आणि थोडंसं अगदी अर्धा बोट पाणी वरती येईल एवढं पाणी मी टाकून आता कुकरला लावून देते आणि एक 6 ते 7 शिट्ट्या करून घेते। आता आपण कानुल्यांची तयारी करूया। माझा कुकर झालेला आहे, मी इथं 7-8 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। कुकर जोवर थंड होतो तोवर आपण कानुल्यांसाठी पीठ मळूया। इथं मी एक 8 ते 10 पोळ्यांचं पीठ जेवढं घेतो तेवढं पीठ घेतलेलं आहे। एक चमचाभर यात मी साजूक तूप टाकते, याने कानुले खूप छान होतात, नक्की ट्राय करून बघा। आणि मुलं नुसते पण कानुले खाऊ शकतील, यासाठी थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया। आता हे पीठ आपल्याला छान, साधंच पाणी घेतलेलं आहे। आता हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे, जसं आपण चपातीला मळतो। खूप मऊ नाही मळायचं आहे, कारण आपण कानुल्यांना पीठ लावणार नाही आहे, असेच कानुले लाटायचे आपल्याला, म्हणून हळूहळू पाणी टाकून छानसा गोळा तयार करून घेते याचा मी। पीठ बघा छान मळून घेतलंय, खूप घट्ट नाही खूप पातळ पण नाही। आता याला आपण 1 चमचाभर तूप लावते। आता हे छान तूप लावून मळून घेते। पीठ छान मळून ठेवले आपण, आता 5 मिनिटं बाजूला ठेवूया आणि तोवर आपण खीर करून घेऊया। खिरीचा कुकर पण थंड झालाय, आपली वाफ पण गेली आहे। आता आपण उघडून घेऊया। तुम्ही बघू शकता गहू छान शिजून गेलेले आपले, आपण काढून घेऊया। गहू बघा एकदम छान शिजून गेला आहे, काहीच नाही। आता खीर एकदम छान होईल आपली। इथं मी एक कढई ठेवलेली आहे, आता आपण खीर करतोय। त्यात मी 1च चमचा तूप टाकते, कारण गहू टाकल्यावर चिटकायला पण नको गहू खाली। आणि हे आपले गहू शिजवलेले त्यात टाकून देऊया। आता हे छान हलवून घेते। तूप टाकल्याने खिरीला छान चव पण छान येते। आपले गहू बघू शकता किती छान शिजून गेलेले आहे, अगदी जरा गरम आहे म्हणून हात लावता येत नाहीये।
नाही तर एकदम मस्त शिजून गेलेले आहे. तांदळाची खीर करत नाही नागपंचमीला. आमच्या इकडं ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असते. आमच्या इकडं कापत पण नाही, काही तवा ठेवत नाही, तांदळाची खीर करत नाही. कारण नागदेवताचे दात जसे असतात तसाच तांदूळ पण असतो असं आमच्या इथं म्हणतात. ज्याची त्याची प्रथा परंपरा वेगळी असते. आता आपण 1 वाटी गहू होते तर 1 वाटी गूळ घेतलाय. गूळ आपल्या आवडीनुसार घ्या. गूळ, काही ड्रायफ्रूट वगैरे सगळं आपल्या आवडीनुसार घ्या खिरीत. आता यात थोडे ड्रायफ्रूट टाकते. ड्रायफ्रूट तळलेले नाही आहे, असे पण चालतात. तुम्ही तळून घेतले तर उत्तमच. थोडेसे टाकूया, थोडे गार्निशिंगला ठेवते. थोडीशी वेलची पूड, वेलची टाकली आहे. थोडं जायफळ किसूया, जायफळ पण छान लागतं. जायफळ बघा, थोडंसं जायफळ टाकते, त्याने पण छान चव येते. आता हे 3-4 मिनटं तरी आपल्याला खीर छान उकळू द्यायची. दूध शेवटी टाकणार आहे मी, नाहीतर दूध फाटतं. गुळाची खीर आहे आपली. 3-4 मिनटं झालेले आहे आपली खीर बघा. गव्हाची खीर आहे, जाड जाड होत जाते नंतर. तरी आपण छान आधी पण गहू शिजवलेले, नंतर पण 3-4 मिनटं छान शिजवून घेतली. आता मी गॅस बंदच करते, कारण आता आपल्याला दूध टाकायचे. दूध टाकताना गॅस बंद करून द्या, नाही तर दूध फाटून जातं. मंद तरी करून द्या दूध. बघा तुम्हाला किती पातळ जाडसर खीर हवी आहे तेवढं दूध टाका. मला एवढं पुरेसं वाटतंय. मी अगदी कपभर दूध टाकलंय. तुम्ही जास्त लोक असाल, जास्त खीर करत असाल, गहू पूर्ण सगळं साहित्य जरा जास्त घ्या. आपली खीर बघा काय छान झालेली. आता मी जरा गॅस लावते, एखादा मिनटं अजून उकळवून घेते. फक्त दूध टाकताना गॅस बंद करा. पण दूध चांगलं हलवून घेतलं की मग अगदी बारीक गॅसवर एखादा मिनिटच आपल्याला पुन्हा खीर उकळवून घ्यायची आहे. ही स्टेप नक्की लक्षात ठेवा, कारण दूध लगेच फाटतं गुळात पण. कारण आपण गुळाचा चहा पण जेव्हा करतो, गूळ असंच टाकलं मोठ्या गॅसवर चहामध्ये तर चहा पण आपला फाटतो. आपली खीर बघा काय छान झालेली आहे. खीर बघा 1 मिनिट पुन्हा शिजवून घेतली आहे, छान उकळी काढून घेतली. आता मी गॅस बंद करते. आता आपण कान्होले तयार करू. कान्होले आपण कुकरमध्ये करतोय. कुकरच्या डब्यांमध्ये आपण कान्होले लावणार आहोत. कुकरमध्ये मी थोडं पाणी टाकलेलं आहे उकळण्यासाठी आणि एक जाळी ठेवून दिलेली आहे. आता आपण ह्या पाण्याला उकळी येते तोवर कान्होले तयार करून घेऊया. इथं कुकरचे डबे घेतले, 2 डब्यांना आपण तूप लावून घेऊया, म्हणजे आपण यात कान्होले ठेवणार आहोत. तुमच्याकडे स्टीमर असेल, काहींकडे नसतं, असे कुकरमध्ये पण लावले कान्होले छान होतात. माझी आई, आम्ही लहान होतो तेव्हा कुकरमध्येच करायची कान्होले. दुसऱ्या पण डब्याला तूप लावून घेते. पीठ एकदा छान मळून घेऊया, म्हणजे कान्होले छान होतील. कान्होले जरा पातळच लाटायचे आपल्याला, म्हणजे त्याचे एक एक पापुद्रा मोकळा होतो. असे उंडे तयार करून घ्यायचे. चपातीला करतो त्यापेक्षा जरा लहान उंडे करायचे. बरेचसे उंडे मी तयार करून घेतले, त्यातलाच एक उंडा घेऊया आणि एकदम पातळ लाटायचं आपल्याला कान्होला. आपण पीठच असं भिजवलंय, खूप पातळ नाही भिजवायचं कान्होल्यांना, नाही तर मग पातळ पिठाचे कान्होले येत नाही. आता बघा मी पीठ लावलं नाही तरी अजिबात चिटकत नाहीये. एकदम पातळ आपल्याला लाटून घ्यायचंय. आम्ही लहान होतो, आमच्या घरी हाच नैवेद्य राहायचा. आमची आई भरपूर कान्होले आणि खीर करायची. बघा एकदम पातळ चपाती लाटून घेतलेली आहे मी. तुम्ही बघू शकता. आता याला मधून थोडं तूप लावूया, म्हणजे जेव्हा उकडून होतात, शिजून येतात, तेव्हा एक एक पापुद्रा मोकळा व्हायला हवा.
बघा सगळीकडं मी तूप लावून घेतलं आहे. पुन्हा एक फोल्ड मारायचा, पुन्हा त्यावर तूप लावायचं आहे. तुम्ही तूप नसेल लावलं तुम्हाला, तुम्ही तेल लावलं तरी चालेल, पण नक्की लावा म्हणजे. आणि एकदम दाबायचं नाही, असं वरच्यावर ठेवलं पाहिजे म्हणजे नंतर. आता आपण कुकरच्या डब्यामध्ये हा कानोला ठेवूया. आता पुन्हा दुसरा लाटून घेऊया. तूप तेल लावायची पण गरज नाही, असेच लाटले छान होतात. तुम्ही बघू शकता अजिबात पीठ चिटकत नाही आहे. पिठात भिजवताना फक्त 1 चमचा तूप टाकून द्या म्हणजे पीठ अगदी छान होतं आपलं. जेवढी चपाती पसरवाल तेवढी पसरवले जाते. बघा आपण एकदम पातळ चपाती लाटून घेतली ही पण. याला पण सेम तसंच तूप लावून घेते. पुन्हा फोल्ड, पुन्हा फोल्डला पण तूप लावायचं आणि पुन्हा फोल्ड. जसं आपण चपातीची घडीची चपाती करतो, हा फोल्ड फक्त दाबायचा नाही खूप. असा कानोला एकमेकांवर ठेवलं चिटकणार नाही. तुम्हाला भीती वाटत असेल थोडा तुपाचा हात लावून द्यायचा, अलगद निघतं. आता मी असेच कानोले तयार करून घेते. कानोले बघा छान करून घेतले मी. एका डब्यात 5-5 कानोले, 4-5 असे ठेवलेले आहे. याहून जास्त ठेवले, अजिबात चिटकणार नाही. आता आपण कानोले वाफायला ठेवूया. इथं मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवले. कुकरचं झाकण नाही लावते मी. आणि तुम्ही कुकरचं झाकण लावतच असाल तर त्याची शिट्टी आणि रिंग काढून घ्या. इथं पाणी ठेवलं आहे, त्यावर एक रिंग ठेवली आहे. आता आपण यात कानोल्या ठेवूया. डबा ठेवला आहे मी, त्यावर दुसरा डबा ठेवूया. आणि आपल्या कानोल्यांवर पाणी येऊ नये म्हणून एक ताटली घेतली मी, ती अशी झाकून देते आणि त्यावर ना ताट झाकते. आणि आता छान एक 10-12 मिनटं तरी छान वाफ देऊन घेऊया. 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण गॅस बंद करते मी. 15 मिनटं पुरेशी होतात कानोले उकडायला, वाफवायला. वाफ खूप आहे, जरा थंड करून घेते एक 3-4 मिनटं तरी. थोडा थंड झाला आहे कुकर. आता आपण खाली घेऊया कानोले, बघूया. ही अशी ताटली ठेवून दिलेली म्हणजे कानोल्यांवर पाणी पडत नाही. जे आपण वरून झाकण ठेवतो त्याचं पाणी यात डायरेक्ट पडत नाही. अशी ताटली ठेवून द्यायची. कानोले बघा काय छान वाफवून गेले कानोले. खालचे पण बघा छान वाफवून गेले. आता हे थोडे डबे काढून ठेवते बाहेर म्हणजे थोडे थंड होऊन जातात. चला नैवेद्याचं ताट तयार करूया. खीर बघा जरा जाडसरच होते. ताटलीत खीर वाढूया. वरून थोडेसे गार्निशिंगला काजू बदाम. आपली खीर बघा काय सुंदर दिसते. कानोले जरा थंड होऊन गेले, हलक्या हाताने काढायचे. बघा सगळे मोकळे मोकळे होतात. बघा लगेच निघतात, अजिबात चिटकलेले नाही हे कानोले. तुम्हाला पापुद्रे पण मोकळे करून दाखवते, तुम्ही बघू शकता. आपण जे तूप लावतो त्यामुळे आपले कानोले एकदम मोकळे मोकळे होतात. कसेही काढा, कानोले अजिबात चिटकणार नाही तुमचे. हे बघा काय सुंदर कानोले झालेले आहे. आपला नैवेद्य बघा नागपंचमीचा स्पेशल. गावाकडे हाच नैवेद्य करतात. लहानपणापासून मी बघत आलेली आहे. आमच्या घरी असाच नैवेद्य व्हायचा. आमच्या घरीच काय गावाला घरोघरी हाच नैवेद्य करतात. नक्की करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल, आजचा नागपंचमी स्पेशल नैवेद्य आवडला असेल तर आपल्या नागराजासाठी हाच नैवेद्य तयार करून बघा. अगदी सोपी पद्धत दाखवली मी. गव्हाची खीर पण अगदी झटपट केली. कानोले पण एकदम छान होतात. लाईक करा आपल्या व्हिडिओला, शेअर करा आणि आपल्या रुचकर जेवण ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज
आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. उद्या भेटूया छानशा रेसिपीमध्ये. तोवर बाय बाय.